शत्रू सांगाली ती धनवंत आणि अखंड पिळे धर्मांधाने तसे छळे. धनवंत म्हणजे कोण? बनिया. धर्मांधाने, धर्मांध म्हणजे ब्राह्मण. धनवंत आणि अखंड पिळे धर्मांधाने तसे छळे. मगराने जणू माने केळे चोर झाले साप. मला सांगून गेले भीमराव. म्हणजे कुणाला मान आले आणि कुणाला नाकार आले. ब्राह्मण कबीराने सांगितलं चक्की चक्की देखील. कबीराने सांगितलं चक्की चक्की देखिए दिया कबीरा रोए. दो पाटन के बीच में साबुत बचान हुए. जात चलती चक्की देखील म्हणजे मी बघतोय हे जात हे खाली एक जात आहे वरी एक जात आहे आणि त्याच्या दाणे चिरडून निघाले तर भरडून निघाले. मग खाली एक जात ब्राह्मण आणि वरचं एक जात बनिया. कबीर काय सांगायचे तर दोन जाती म्हणजे काय? एक ब्राह्मण आहे खालून आणि एक बनिया आहे वरून. दो पाटन के बीच में साबत. हा 6,500 जातीमध्ये विभागलेला समाज हे दाणे कुणी बचायला तयार नाही. सगळ्याचं पीठ व्हालंय कुणाचं? त्या बहुजनांचं, या ब्राह्मणेतरांचं. आणि बनिया आणि ब्राह्मण त्या दोन जात्यामध्ये भरडून टाकलंय. बाबासाहेबांनी सांगितले शेवटी आणि बडगी आमची दुश्मन आहे. हे जे साहित्य आहे तंताने जे साहित्य लिहिलं हे शाहिरी साहित्य. ते वेशीच्या बाहेरच्या लोकांनी लिहिलं. वेशीच्या बाहेरच्या लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी लिहिलं. वेशीच्या आतल्या लोकांना संतांना जागृत करण्यासाठी आणि या दोघांनाही संपवण्यासाठी त्यांनी साहित्य लिहिलं. हे पंत साहित्य. म्हणून काय व्हायचं? वेशीच्या आतमध्ये संतांचं कीर्तन चालायचं. वेशीच्या आतमध्ये संतांचं कीर्तन चालायचं आणि वेशीच्या बाहेर इथं तंतांचा शाहिरी चालायची, तमाशा चालायचा. कशासाठी? लोकांना जागृत करण्यासाठी, जागृत करण्यासाठी. वेशीच्या आतमध्ये कीर्तन चालायचं, वेशीच्या बाहेर तमाशा चालायचा. म्हणून आपल्याकडे म्हण पडली आतमध्ये कीर्तन वरून तमाशा. आतमध्ये कीर्तन वरून तमाशा. आतमध्ये कुठं? वेशीच्या आत. आणि वरुण म्हणजे काय? वरुण म्हणजे वेशीच्या बाहेर काय चाललंय? तमाशा चाललाय. नंतर ब्राह्मणाने त्याच्यात फोडाफोड केली आणि आतून कीर्तन वरून तमाशा. काय? वरून कीर्तन आतून तमाशा असं ते नंतर केलं. तर हे तीन साहित्य संतांचं अण्णाभाऊचं जे साहित्य आहे ते अण्णाभाऊचं साहित्य हे बी कशाचं? जागृत करणारं साहित्य. अण्णाभाऊनी न्याय कोणाला दिला? समजा उभं कल्पना करू आपण. अण्णाभाऊनी फकीरा लिहिली नसती तर? उभं कल्पना करू लिहिली नसती तर? फकीरा लिहिली नसती तर काय फकीरा महिना काम? आणि अण्णाभाऊ तुमची दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगतो. जे संतांनी साहित्य लिहिलं म्हणजे संतांनी साहित्य लिहिलं आणि अण्णाभाऊनी साहित्य लिहिलं. हे साहित्य ज्योतिराव फुलेंनी साहित्य लिहिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी साहित्य लिहिलं. हे कसं लिहिलं? आज आम्ही बघतोय सर आमचे लोक कोणी कविता करताय, कोणी कथा लिहितंय, कोणी कादंबऱ्या लिहितंय. का? त्याला कविता जमती म्हणून कविता करताय सर. त्याला कविता जमती म्हणून कविता करतोय. कथा लिहायला जमती म्हणून कथा लिहितोय. कादंबरी जमती म्हणून ते कादंबरी लिहितोय. नीट अभ्यास करायचा. आमच्या संतांनी त्यांना जमत होतं म्हणून नाही केलं. तुकाराम महाराजाला अभंग लिहिता येत होती म्हणून नाही केले. समाजाची ती गरज होती म्हणून लिहिले. महात्मा बसवांनी वचन साहित्य येते म्हणून नाही, ती समाजाची गरज होती म्हणून लिहिलं. कबीरानं तो हे समाजाची गरज होती म्हणून लिहिले. रविदासानं बाणी ती समाजाची गरज होती म्हणून लिहिली. ज्योतिराव फुलेनं अखंड लिहिले ते समाजाची गरज होती म्हणून लिहिले. उगं मला येते म्हणून नाही लिहिलं, मला जमते म्हणून नाही लिहिलं. ते
शूद्रपूर्वी कोण होते? गांधी आणि काँग्रेसनी अस्पृश्यांना काय दिले? बाबासाहेबांचं साहित्य. कुठलंच साहित्य. का? कसं आहे? येते म्हणून नाही, गरज आहे. अण्णाभाऊनं साहित्य येते म्हणून नाही झालं. नीट बघा, अण्णाभाऊनं जे साहित्य लिहिलं ते समाजाची गरज होती म्हणून साहित्य लिहिलं. मला जमतंय म्हणून नाही, समाजाची गरज होती म्हणून लिहिलं. आणि अण्णाभाऊने, आता हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण तरी उगा बोला म्हणून मी बोलतोय तुमच्यासमोर. अण्णाभाऊने, आम्ही जे आमच्याकडे पेन आहे का, त्या पेनाला आपण पेन म्हणतो. त्याला पेन म्हणतो. मराठीमध्ये याला लेखणी म्हणतो. अण्णाभाऊ याला लेखनीच म्हणतात. ही जी पेन आहेत ना बाकीच्या सर, त्या पेनाला अण्णाभाऊ लेखनीच म्हणतात. पण बाबासाहेबांच्या हातात जी लेखणी होती तिला झुंजार लेखणी म्हणतात. ह्याला पेनच म्हणतात, आमच्याकडे लेखनीच म्हणतात. पण बाबासाहेबांच्या लेखणीला झुंजार लेखणी म्हणतात आणि ती फकीरात बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण करतात. आता झुंजार का शब्द वापरला? झुंजार शब्द बाबासाहेबांच्या लेखणीला काय म्हणते? झुंजार लेखणी. का? सर, या शब्दाच्या मागे फार मोठा अर्थ आहे. इथे एवढा मोठा संघर्ष आहे. बाबासाहेबांचा जो भयानक संघर्ष आहे इथल्या लोकांच्या सोबत, ती झुंज दिली त्या लेखणीला. महाभयंकर झुंज दिली. ते सहज आलं नाही. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला असं म्हणतात. झाला नाही. झाला नाही. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला नाही. कोण स्वतंत्र झालं? ब्राह्मण स्वतंत्र झाला. कारण स्वातंत्र्याचे आंदोलन जे झालं, सर बदाडे तुमच्या माहितीसाठी, स्वातंत्र्याचं जे आंदोलन झालं हे गांधी, नेहरू, टिळक, आगरकर, सावरकर यांनी जे स्वातंत्र्याचं आंदोलन चालवलं सर, ते स्वातंत्र्याचं आंदोलन बदाडे सर आमच्या स्वातंत्र्याचं नव्हतं. ते स्वातंत्र्य आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन नव्हतं. ते ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याचं होतं. आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन ज्योतिराव फुले चालवत होते, शाहू महाराज चालवत होते, बाबासाहेब आंबेडकर चालवत होते, अण्णाभाऊ साठे चालवत होते. आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन. आणि म्हणून हे जे गांधी काँग्रेसचं स्वातंत्र्याचं आंदोलन होतं, त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये शाहू महाराज नव्हते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात शाहू महाराज नव्हते. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्योतिराव फुले नव्हते. ज्योतिराव फुले जी काँग्रेस स्वातंत्र्याचं आंदोलन लढत होती, त्या काँग्रेसला ज्योतिराव फुले काँग्रेस म्हणत नव्हते, ब्राह्मण सभा म्हणत होते. काँग्रेसला काँग्रेस म्हणत नव्हते, काँग्रेसला ब्राह्मण सभा म्हणत होते. आणि शाहू महाराज त्यांना लांडग्याचा कळप म्हणत. लांडग्याचा कळप. लांडग्याचा शब्द लांडगा, जर शेळी धरली तर ती सहज खात नाही, लचके तोडून खातो. ब्राह्मण आणि काँग्रेस आमच्या समाजाचे लचके तोडले. म्हणजे हे स्वातंत्र्याचं आंदोलन नव्हतं. आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन वेगळं होतं. जे आंदोलन ज्योतिराव फुले लढत होते, शाहू महाराज लढत होते, बाबासाहेब लढत होते, ते आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन होतं. नेहरू, टिळक, आगरकर, सावरकर हे जे आंदोलन चालवत होते ते त्यांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन होतं. कारण एक थोडक्यात 2 मिनिटात सांगतो मी. इंग्रजांनी जेव्हा या देशात आले तेव्हा इंग्रजांनी आम्हाला गुलाम बनवलं नव्हतं. मग कुणाला बनवलं? इंग्रज जेव्हा इथं आले तेव्हा बघितलं आम्ही लोक अगोदरच गुलाम होतो. बरोबर आहे का? म्हणजे इंग्रज जेव्हा इथं आला नव्हता
तेव्हा बी आमच्या सावलीचा त्याला विंटाळ होत होता, आमच्या स्पर्शाचा त्याला विंटाळ होत होता. आणि त्यानं सांगितलं होतं आधी मांग आहेत मांगी केली पाहिजे, महार आहेत मार्गी केली पाहिजे, चमार आहेत तू कपडे हे फोटो शिवले पाहिजे, तू वारी काही तू कटिंग केली पाहिजे, कुंभार आहेस तू गाडगे घडवलं पाहिजे, तुला शिक्षणाचा अधिकार नाही, तुला राजा होण्याचा अधिकार नाही, तुला संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही, तुला लावा कपडा सुद्धा घालण्याचा अधिकार नाही, मेलेल्या मड्यावरचाच तू कपडा घातला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे इंग्रज येण्याच्या अगोदर आम्ही गुलाम होतो. इंग्रज आले बघितले हे लोक तर ब्राह्मणेतर लोक तर हे पहिलेच गुलाम होते, यांना गुलाम करायची गरज का? इंग्रजांनी इथं कुणाला गुलाम केलं? ब्राह्मण आमच्यावर राज करत होता, ब्राह्मणाला गुलाम केलं. त्याचं दुःख, इंग्रज आल्याचं दुःख इथल्या SC ST आजच्या ओबीसीला कुणालाच झालं नव्हतं. दुःख झालं ब्राह्मणाला. म्हणून ज्योतिराव फुले इंग्रजांना मायबाप म्हणत होते. काल्पनिक नाही सांगत, ज्योतिराव फुले इंग्रजांना मायबाप म्हणत होते. तर इंग्रजांना मायबाप म्हणत होते आणि त्याच इंग्रजांना विदेशी म्हणून त्यांच्या विरोधात हे स्वातंत्र्याचं आंदोलन चालू. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना विरोध केला नाही, उलट. एवढा एक मुद्दा लक्षात ठेवा, जर इथं इंग्रज नसते, आम्ही बाबासाहेब एवढे महान झालेले बघतोय ना सर, एवढे महान झालेले बघतोय ना आम्ही, जर या देशात इंग्रज आले नसते तर बाबासाहेब यशस्वी झाले नसते. बाबासाहेब यशस्वी झाले, बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि संविधानामधून आम्हाला अधिकार दिले. जर इंग्रजच आले नसते बाबासाहेब संविधान लिहू शकले नसते. कारण इंग्रज न्यायी होता, इंग्रजाचं चरित्र न्यायी होता. इंग्रजाला बाबासाहेब आंबेडकर बी एक गोष्ट सांगायची, पटवून द्यायची, आणि हे ब्राह्मण बी पटवून द्यायचे. इंग्रज न्यायिक होता, दोघांचं बी ऐकून घेत होता आणि ज्याचं खरा त्याला सपोर्ट करत होता. जाताना इंग्रज बी असं म्हणाला, आम्ही तेव्हाच जाऊ, आम्ही तेव्हाच जाऊ जोपर्यंत तुम्ही 3 लोक, कोण? अस्पृश्य बाबासाहेब आंबेडकर, गांधी आणि मुस्लिम, तुम्ही तिघं मिळून जोपर्यंत या देशाचं संविधान निर्माण करत नाहीत तोपर्यंत आम्ही या देशातून जाणार नाही. आणि मग नाईला जास्त बाबासाहेबांना घ्यावं लागलं. इंग्रज नसता तर हे झालं नसतं. इंग्रज आला म्हणून आम्हाला हक्काधिकार आज मिळाले, तर इंग्रज आला नसता ते मिळाले नसते. अर्थात इंग्रजाचा गौरव करत नाही मी, तर ते स्वातंत्र्याचं आंदोलन त्याच्यावर जास्तीचं काही बोलत नाही मी. ते स्वातंत्र्याचं आंदोलन त्यांनी ते लढलं, ते त्यांच्या स्वातंत्र्याचं होतं. म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला ते स्वातंत्र्य मिळालं. ते स्वातंत्र्य अण्णाभाऊला मान्य नाही. कारण अण्णाभाऊ जे आंदोलन लढत होते ते शाहू महाराज ज्योतिराव फुलेचं आंदोलन अण्णाभाऊ लढत होते, ते आंदोलन वेगळं होतं. अण्णाभाऊला माहित आहे आम्ही स्वतंत्र झालो नाही. म्हणून अण्णाभाऊंनी सांगितलंय 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळालंय. स्वातंत्र्याचा जल्लोष देशभर चालू आहे. 15 ऑगस्टला रात्री मिळाले स्वातंत्र्य 12च्या नंतर, ते बी मुहूर्त बघून काढले. 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालंय, सकाळी 16 ऑगस्ट चालू झाला. काढलेल्या रांगोळ्या सुद्धा बुजल्या नव्हत्या. स्वातंत्र्याचा जल्लोष आणि स्वातंत्र्याचे गाणे सगळीकडे वातावरण, सगळं स्वातंत्र्याचं वातावरण होतं. आणि 16 तारखेला ते तसं वातावरण असताना अण्णाभाऊंनी मोर्चा काढला आणि त्या मोर्चात सांगितलं ही आझादी, ही आझादी आता सगळीकडे जल्लोष चालू आहे. स्वातंत्र्याचा सगळीकडे जल्लोष चालू आहे आणि जल्लोष चालू असताना म्हणाले की आझादी झूठी है, देश की जनता खोटी है. स्वातंत्र्य आम्हाला नाही मिळालं, स्वातंत्र्य आम्हाला नाही मिळालं. स्वातंत्र्याचं आंदोलन आणखी चालू आहे. म्हणून नंतर
बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, संविधानामध्ये अधिकार दिले आणि अधिकार देताना भयंकर त्रास झाला, भयंकर संघर्ष करावा लागला. म्हणून बाबासाहेबांच्या लेखलेला झुंजार लेखली. किती झुंजार? 1000 वर्ष या देशाचा शिक्षणाचा अधिकार, 1000 वर्ष शिक्षणाचा अधिकार त्या झुंजार लेखनीला दिला. 26 जानेवारी 1950 च्या अगोदर या देशात शिक्षणाचा अधिकार नाही. इंग्रज आल्यामुळे हे मिळालं थोडं. इंग्रजांच्या अगोदर आम्ही महाभारत काळात गेलो, आम्ही रामायण काळामध्ये गेलो, तुकाराम महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या काळात गेलो. शिक्षणाचा अधिकार नाही, ब्राह्मणेतर कुणालाच नाही. अभ्यास कशाला? माझं वय 50 वर्ष वय, 50 वर्ष. माझ्या वयापासून विचार केला बघा तर कुणाचा तर वडील शिकला, कुणाचा तर वडील शिकला ना, आजोबा तर कुणाचा शिकला नाही. का शिकला नाही? आमची लोक म्हणते शाळा म्हणते, शाळा का नव्हत्या, शाळा का नव्हत्या. आणि आता का शाळा आल्या? तेव्हा शाळा नव्हत्या, आता का आल्या? कारण संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, शिक्षण सार्वजनिक, सक्तीचं आणि मोफत राहील. कसं राहील? सार्वजनिक, सक्तीचं आणि मोफत राहील. म्हणजे काय? 26 जानेवारी 1950 ला संविधान आलं आणि 26 जानेवारी 1950 ला असं का म्हणलं? शिक्षण संविधानात असं बाबासाहेबांना का लिहावं लागलं? शिक्षण हे सार्वजनिक राहील. याचा अर्थ काय? 26 जानेवारी 1950 च्या अगोदर शिक्षण सार्वजनिक नव्हतं. सार्वजनिक नव्हतं म्हणून सार्वजनिक केलं. मग कसं होतं? फक्त ब्राह्मणाला. कधी? मी सांगितलं आजोबाचा काळ, कुणी शिकला नाही. मागं थोडं जाऊ, शिवाजी महाराजांचा काळ. शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम महाराज, शिवाजी महाराज समकालीन आहे. तुकाराम महाराजाला शिकण्याचा अधिकार नव्हता. तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलंय, घोकाया अक्षर मग नाही अधिकार, सर्व भावी घेणं तुका म्हणे जातीहीन. मी हीन जातीचा असल्या, मी खाल्ल्या जातीचा असल्या कारणाने, मी ब्राह्मण नसल्या कारणाने मला शिकण्याचा अधिकार नाही. आणि शिकला तर मनुस्मृती असं सांगते, जर एखादा शूद्र शिक्षण घेतला तर त्याची हत्या करण्यात यावी, भयंकर हत्या करावी, हात तोडावी, पाय तोडावे, डोळे काढावे, अशी हत्या करण्यात येईल. तुकाराम महाराजांच्या इंद्रायणीच्या कडेला तुकडे तुकडे करून ब्राह्मणाने हत्या केली. का? गाथा द्यायची. अगोदर ती गाथा इंद्रायणी बुडवली. तुकाराम महाराजांची गाथा मुसलमानाने इंद्रायणी बुडवली का? शिखाने बुडवली का? ख्रिश्चनाने बुडवली. माग मार ढोर चमार साडी माळी घिसाडी कैकाडी वडर लवानी कुणी बुडवली? मंबाजी भट, रामेश्वर भट, सालो मालो. तुकाराम महाराजांची गाथा आम्ही कुणच नाही बुडवली. तुकाराम महाराजांची गाथा ब्राह्मणांनी बुडवली. गाथा बुडवली म्हणजे नष्ट केली. का? शूद्राला शिक्षणाचा अधिकार नाही म्हणजे तुकाराम महाराजांच्या काळात अधिकार नव्हता. संभाजी राजाची हत्या केली आहे. राजाला मला शिकण्याचा अधिकार नव्हता. अंधार रात्री शिकवलं जायचं, त्याचे पुरावे आहेत. आम्ही मागे गेलो रामायण काळात, रामायण काळात शिकण्याचा अधिकार नाही. सत्ययुग सांगते, सत्ययुग 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 सत्ययुग. आजचं कलियुग 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 सांगते. कलियुग बेकार आहे. कोणतं बेकार आहे? सत्ययुगात शिकण्याचा अधिकार नव्हता, संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता आम्हाला. रामायण राम सत्ययुगात आहे. रामाच्या काळात शंभुकाचा अध्याय रामायणामध्ये शंभुकाचा अध्याय. शंभूक शिक्षण घेतला म्हणून शंभुकाचे रामानं तुकडे केले. रामायणाचे अध्याय महाभारत काळात गेलो तर एकलव्याचा अंगठा कापतोय. आणि हे सगळं आमच्या महापुरुषांनी बघितलं. म्हणून आमच्या सगळ्या महापुरुषांनी फडके सर आमच्या सगळ्या महापुरुषांनी कशाला महत्व दिलं? ज्योतिराव फुले म्हणले, विद्ये विना मती गेली, मती विना नित्य गेली, नित्य विना नित्य गेले, नित्य विना शूद्र कसले. एवढे अनर्थ अनर्थ असं का बघालेत ना ते.
ते उगं सुचलं म्हणून नाही लिहिलं, ते प्रॅक्टिकल आहे, ते बघायला प्रॅक्टिकल आहे. बाबासाहेबांनी शिक्षण चित्रणवळा वाघिणी चौगुल शाहू महाराजांनी शिक्षण त्यांच्या संस्थानामध्ये सक्तीचं केलं, मोफत केलं. गाडगे महाराज म्हणले ताटई का, जेवणाची ताटई का पण पोरायला शिकवा. किती महत्वाचं शिक्षण. म्हणून बाबासाहेबांनी ते शिक्षण सार्वजनिक सक्तीचं मोफत केलं. ते शिक्षण आम्हाला मिळालं. शिक्षण मिळालं म्हणून हे सगळा बदल अख्ख्या भारतात झाला. त्याच्यामुळं आता ब्राह्मण बघितला, त्यांना शिक्षण मिळालं तेच खतम झालं पाहिजे. हे सगळं परिवर्तन जे झालं ना सर, आम्ही हे सगळं वैभव जे आमच्याकडे निर्माण झालं ते शिक्षणामुळं झालं. ब्राह्मण विचार केला, हे एवढं कशामुळं झालं, शिक्षणामुळं. ते खतम केलं पाहिजे. त्याच्यासाठी LPGचं धोरण आणलं. अख्ख्या देशात खाजगीकरण झालं, शिक्षणाचं खाजगीकरण केलं. आणि शिक्षणाच्या खाजगीकरणामध्ये आपण तर पहिलं सांगत होतो वडके सर, 10-12 वर्षात शिक्षण संपलं, 4-5 वर्षात शिक्षण संपलं, दरवाजे बंद होते आमचे. कसे? हरियाणा सरकारने निर्णय घेतला. हरियाणा सरकारने काय घेतला म्हणजे आता काय झालं, खाजगी शाळा आता सरकारी शाळा, लोकांमध्ये भावना काय तयार केली, आता काय झाली. आमचीच लोक काय म्हणाले तर ह्यानं नोकरदार आहे म्हणून ह्यानं खाजगी शाळा शिकवायला, त्यानं नोकरदार आहे खाजगी शाळा शिकवायला, त्याला पगार यायला म्हणून शिकवायला. आमच्या लेकराला कुठलं शिक्षण आहे, आम्ही कसं करावं, आमच्या लेकराला शिक्षण मिळालं, जरा इंग्रजी शाळेत मिळालं पाहिजे. सरकारनंच हे लोक पुढे टाकले. जसं तर खाजगीकरण जेव्हा सुरुवातीला आलं का, 93ला खाजगीकरणाचा बिल पास झालं का, तेव्हा खाजगीकरणाला विरोध आमशेप करत होता. खाजगीकरण कठोर विरोध होता. आणि ही विरोध चालू असताना आपली लोक ते हाताशी धरले, आपले लोक हाताशी धरले. इकडं खाजगीकरणाला LPGला विरोध होता, कंटिन्यू देशभर चालू होता. आणि त्याच टायमाला पॅरेलल कार्यक्रम लावले काही आपल्या लोकांना हाताशी धरून, आणि त्यांना सांगितलं खाजगीकरणाचं आरक्षण मागा. इकडं खाजगीकरणाला विरोध आपण करायला काय सांगितलं, खाजगीकरणाला आणि मग लोक म्हणणारे खाजगीकरणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. खाजगीकरणाचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे काय, खाजगीकरणाला सपोर्ट आहे, म्हणजे खाजगीकरणाला सपोर्ट आहे. आणि मग लोकांना वाटलं हा मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. झालं खाजगीकरण, नोकरी गायब, शिक्षण गायब. मी तुम्हाला 5-7 वर्षात काम म्हणलं सर, हरियाणा सरकारने निर्णय घेतला. काय घेतला निर्णय, की लोकांची मागणी आहे म्हणून घेतला. त्यांनी नाही घेतला, आता लोक मागणी करायला. त्यांनी सांगितलं सरकारी शाळेत जर तुम्ही लेकरू घातलं तर 500 रुपये फीस भरावी लागेल. सरकारी शाळेत जर लेकरू गेलं तर 500 रुपये फीस भरावं लागेल. आणि खाजगी शाळेत जर घातलं तर शिक्षण फुकट, सरकार 1100 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप देईल. पुन्हा ती आता लेकर नाही उलट 1100 मिळाले. आता लेकर कुठं जाते, कुठं घालं, कशाला 4 वर्ष लागते जिल्हा परिषद बनवायला. प्रयोग केला हरियाणामध्ये, उद्या तो देशभर बघेल. ब्राह्मणाचा वळून बघतोय. हजारो वर्षांना अधिकार, रामायण काळात त्यांना अधिकार मागितला शिक्षणाचा. अरे त्या शंभूकाचे तुकडे केले आम्ही. एकलव्य शिक्षण घेतला, त्याचा अंगठा कापून घेतला, तुकारामाचे तुकडे केले. आता मी शिक्षण बंद करतो, शिक्षण बंद करायला. जे आमच्या संग धोकेबाजी आहे का सर, काय माहिती आहे का, आज आम्हाला आमच्यासोबत जे धोकेबाजी चालली ते समजली पाहिजे. आज ही वेळ आमचे हक्क अधिकार वाचवण्याची वेळ आहे. आमच्या डोळ्यात एकच हक्क अधिकार निघून चालले. D.Ed झाल्या शिक्षक पद होता, B.Ed झाल्या होता, पॉलिटिक्स झाल्या, इंजिनिअरिंग झाल्या मोठा इंजिनियर होत होता. काय ना हक्क अधिकार आमच्या डोळ्यात एकच निघून चालले. आणि मग
हे जर वाचवायचे असतील तर त्या दृष्टीने आम्हाला ब्राह्मणाचं संघटन राष्ट्रव्यापी जाती व्यवस्था बनवताना कशी बनवली सर? ब्राह्मण ही जात अख्ख्या देशभर आहे. देशभर आहे, कुठल्या स्टेटमध्ये जा ब्राह्मण. म्हणून ब्राह्मणाच्या नावानं संघटन झालं तर ते देशभर होईल. जाती त्या त्या स्टेटपुरत्या मर्यादित आहेत. माणूसकडे आहे का कुठे? त्या स्टेटपुरती मराठा बाकी ठिकाणी आहे का? माला आपल्याकडे आहे का? मादिगा आपल्याकडे आहे का? जाट आपल्याकडे आहे का? कुर्मी आपल्याकडे आहे का? मीना गुजर आपल्याकडे आहे का? त्या त्या स्टेटपुरती आहे. मराठ्याने किती मोठं संघटन केलं? कुठं होईल? महाराष्ट्रात होईल. त्याला दिल्लीला एक मोर्चा काढून द्यायचा, कुठं काय झाले का? म्हणून ब्राह्मणाला जर आम्हाला काउंटर करायचं असेल तर राष्ट्रव्यापी संघटन हे अण्णाभाऊची लढाई. हे काय होतं सर? ज्योतिराव फुले, ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कशासाठी? सत्यशोधक. ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कशासाठी? सत्य शोधण्यासाठी. आणि मुक्ता साळवेनं सत्य शोधला. ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्य शोधण्यासाठी ज्योतिराव फुलेंच्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ता साळवेनं, चिमुरड्या मुक्तानं सत्य शोधलं. काय? आणि धर्म केली माणसाला. ब्राह्मण धर्म लिहिलंय. ब्राह्मण धर्म हा लाडू खाऊ ब्राह्मणाचा धर्म आहे. हे ईश्वरा कळीव आमचा धर्म. ज्योतिराव फुलेनं सत्य शोधण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मुक्ता चिमुरड्या 11 वर्षाच्या मुक्ता साळवेनं सत्य शोधलं. आज आमच्या लोकांना मुक्ता तिसरीला होती, 11 वर्षाची होती. तिसरीला होती, 11 वर्षाची होती. मुक्ताला सत्य सापडलं, मुक्ताला सत्य समजलं. आज आमचे डॉक्टर आहे, वकील आहे, शिक्षक आहे, प्राध्यापक आहे. आणखी आम्हाला सत्य सापडलं नाही. जे मुक्ताला ज्योतिराव फुलेची शाळा, ज्योतिराव फुलेनं तर्कबुद्धी विकसित केली. ज्योतिराव फुलेचं जे शिक्षण होतं ते तर्कबुद्धी विकसित केली. का? असं का? आणि विकास तर्काशिवाय होत नाही, शोध तर्काशिवाय लागत नाही. म्हणून बुद्धाच्या काळामध्ये तर बदाडे बुद्धाच्या काळामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, अवंती विद्यापीठामध्ये एक विषय शिकवला जात होता. ते एक होतं तर्कशास्त्र. तर्कबुद्धी विकसित झाली म्हणून शोध लागले. शोध जे लागले ते तर्कबुद्धीने. असं का? का? कसे काय? प्रश्न ब्राह्मणाने प्रश्न खतम केले. मेल्यावर स्वर्ग मिळतोय, भक्ती करा मोक्ष मिळतोय. भक्ती करा मोक्ष मिळतोय. कस काय मिळतंय म्हणायचं नाही. जो करेगा तर्क हो जाएगा नरक. तर्कबुद्धी खतम. म्हणून अण्णाभाऊचं साहित्य आम्ही जर बघितलं तर अण्णाभाऊचं साहित्य सुद्धा दुश्मनाची ओळख करून देणार साहित्य आहे. संतांचं साहित्य दुश्मनाची ओळख करून देणार साहित्य आहे. मला वाटतंय जास्त वेळ घेण्यात